वेलकम टू अवर चॅनल. श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे बघा मी 5-6 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि याचा मी श्रावणी सोमवारच्या फराळासाठी मस्त असा एक पदार्थ करणार आहे उपवासासाठी. तर इथे मी 5-6 बटाटे साल काढून किसून घेतलेले आहेत आणि मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आहेत. आपल्याला बारीक किसणीने किस करायचा नाहीये, नाहीतर तो असा चिकटसर होईल, तर तो असा चांगला लागणार नाही. त्यामुळे मोठा मोठा असा बटाट्याचा किस करायचा आहे आणि पाणी टाकून तो स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे आपल्याला. आणि पिळून इथे मी चाळणीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे थोडंफार जे काही पाण्याचं प्रमाण राहिलं असेल ते देखील या चाळणीमधून निथळून जाईल. तर अशा पद्धतीने हा मी किस व्यवस्थित निथळून घेतलेला आहे. तर तुम्ही एखाद्या वेळेस साबुदाणा भिजत घालायचा विसरला असल्यास अशा पद्धतीने ही बटाट्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. तर खूप छान खमंग असा हा पदार्थ तयार होतो. तर नक्की तुम्ही इथे ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने मी हा चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि पाऊण वाटी शेंगदाणे मी इथे गरम करून घेतलेले आहेत एवढ्या साऱ्या किस करण्यासाठी आपल्याला. तर इथे मी हे पाऊण वाटी शेंगदाणे भाजून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतले. त्यात 7-8-10 मिरच्या टाकून घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला लाल मिरची टाकायची नसेल तर फक्त जाडसर कूट वाटून घ्या आणि लाल तिखट टाकून देखील तुम्ही ही रेसिपी करू शकतात. तर रेसिपी साधी सोपीच आहे. सर्व साहित्य आपल्या घरातच अवेलेबल आहे आणि ही जी रेसिपी आहे एकदम झटपट तयार होते. काहीच वेळ लागत नाही ही रेसिपी तयार करायला आणि केल्यानंतर तुम्ही खाल ना तर तुम्हाला इतकी आवडेल. तर इथे बघा मी कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगल्या पद्धतीने तापल्यानंतर हा जो बटाट्याचा किस मी निथळत ठेवला होता तो इथे मी तेलामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 2-3 मिनिटं मी याला छान या तेलामध्ये परतवून घेणार आहे. तुम्हाला जर तेल टाकायचं नसेल तर तुम्ही इथे चांगलं तूप, साजूक तूप देखील टाकून घेऊ शकतात आणि जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर तुम्ही इथे जिऱ्याची फोडणी देखील करून घेऊ शकतात. तर आमच्याकडे जिरे चालत नाही त्यामुळे मी इथे जिरे टाकले नाही. तर इथे बघा चांगल्या पद्धतीने परतवून घेतल्यावर मी इथे 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घेणार आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो एकदम हाय फ्लेमवरच आपल्याला परतायचा आहे. वाफ देखील आपल्याला हाय फ्लेमवरच याला काढून घ्यायची आहे. तर एक वाफ काढल्यानंतर पुन्हा मी हा खालून वर आणि वरतून खाली अशा पद्धतीने परतवून घेणार आहे आणि परत एकदा झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे. ही वाफ देखील 2 मिनिटासाठीच आपल्याला काढायची आहे, नाहीतर झाकण ठेवून इकडे तिकडे जाऊ नका, सगळा किस खाली करपून जाईल. तर अशा पद्धतीने मी ही दुसऱ्यांदा वाफ काढून घेतली आहे आणि पुन्हा सर्व किस आहे तो खरवडून घेणार आहे कढईपासून. तर छान हे जे चिटकलेलं खरबड असतं ना ते खूप छान लागतं खाताना आणि झाऱ्या देखील यामध्ये थोडासा खोसून बघितला आहे. तर थोडी अजून एक वाफ आणण्याची गरज आहे मला. तर इथे बघा मी परत एकदा झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे आणि वाफ काढल्यानंतर बघा परत एकदा मी याला उलथण्याच्या साह्याने खालून वर परतणार आहे. बघितलं ना खाली किती छान गोल्डन रंग आला आहे. असाच गोल्डन रंग येतो आणि तो खाताना खूप टेस्टी लागतो. त्यामुळे हाय फ्लेमवर वाफ काढून घ्या असं मी म्हणत होते तुम्हाला. तर छान पद्धतीने हे परतून झाल्यानंतर इथे बघा आता आपल्याला जे काही साहित्य आहे ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी 2-4 मिरे कुटून घेतलेले आहेत. मिऱ्याने देखील या बटाट्याच्या किसांना खूप छान फ्लेवर येतो आणि जे जाडसर आपल्याला दाण्याचं कूट करून घेतलं होतं मिरची टाकून तर ते देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल खायची तर तुम्ही लाल तिखट देखील आवर्जून इथे टाकू शकतात आणि जर मिरची टाकून लाल तिखट जरी टाकायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे टाकू शकता. तर अशा पद्धतीने बघा हा संपूर्ण कूट आणि बटाट्याचा किस व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतायचा आहे. तो देखील आपल्याला हाय फ्लेमवरच परतायचा आहे. तर खूप मस्त झटपट आणि एक 10 ते 15 मिनिटातच होणारी ही रेसिपी आहे असं मला वाटतं. तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि इथे बघा याची चव वाढवण्यासाठी मी इथे अर्ध लिंबू पिळून घेतला आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडीशी साखर देखील टाकून घेतलेली आहे. तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर परत आपल्याला एकदा छान परतवून घ्यायचं आहे, याला हलवून घ्यायचं आहे खालून वर वरतून खाली. तर तुम्हाला माझ्या पद्धतीने रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर देखील करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की चॅनलला व्हिजिट करा. तर अशा पद्धतीने मी कूट टाकल्यानंतर परत एक वाफ काढून घेणार आहे आणि मस्त ही छान वाफाळलेला आपला हा किस तयार झालेला आहे. तुम्ही याला बटाट्याची उसळ देखील म्हणू शकतात किंवा छान उपवासाचा गरमागरम खमंग असा बटाट्याचा किस देखील म्हणू शकतात. तर इथे मी व्यवस्थित असं सर्व केलेलं आहे. तुम्ही दही, लिंबू, लिंबाचं लोणचं यासोबत देखील हा खाऊ शकतात. तर इथे मी पेरू आणि लिंबाची फोड यांसोबत सर्व केलेलं आहे. तर या मस्त गरम गरम फराळ करायला. तर माझ्या पद्धतीने रेसिपी ट्राय करून नक्की सांगा मला कशी झाली आहे. तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.